अविनाश पाठक यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधला जातोय का? वरवर पाहता मावेजा घोटाळ्यात अविनाश पाठक यांना झालेली अटक ही एका भ्रष्ट सिस्टम वाकवणाऱ्या अधिकाऱ्यावर केलेली कारवाई आहे असं वाटू शकतं, पण या सगळ्याची पाळंमुळं ही खूप खोलवर रुजल्याच्या एक एक सुरस कहाण्या समोर येत आहेत। या संपूर्ण प्रकरणाची SIT चौकशी होणार आहे, पण पाठक यांच्या अटकेमागं केवळ भ्रष्टाचार हेच एकमेव कारण आहे की हा एक मोठा राजकीय कट आहे? अविनाश पाठक यांना पुढं करून धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जातंय का? आरोपपत्र दाखल झाल्यानंतर 7 महिन्यांनी पाठक यांना उचलण्याचं टायमिंग काय सांगतं याचं सविस्तर विश्लेषण करणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी ज्ञानेश्वर रेड्डी, तुम्ही पाहताय TVD मराठी। नेमका घोटाळा काय? हा सगळा प्रकार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादनाशी संबंधित आहे। अंदाजे 450 ते 464 किलोमीटरचा हा महामार्ग छत्रपती संभाजीनगर, बीड, धाराशिव आणि सोलापूर असा जातो। खानदेश मराठवाडा यांना जोडणारा हा अत्यंत महत्त्वाचा 4 पदरी महामार्ग आहे। सरकारने 2011 मध्ये या महामार्गाच्या चौपदरीकरणाची घोषणा केली आणि 2015-16 मध्ये प्रत्यक्ष कामाला गती आली। याच महामार्गावर बीड जिल्ह्यातून गेवराईपासून ते धाराशिव जिल्ह्याच्या सीमेपर्यंत भूसंपादनाचा मावेजा म्हणजेच नुकसान भरपाई वाटप करताना मोठा गैरव्यवहार झाला। सुरुवातीला 254 शेतकऱ्यांचा मावेजा 68 कोटीवरून थेट 320 कोटीवर नेण्यात आला आणि तब्बल 252 कोटीचा घोटाळा उघडकीस आला। विशेष म्हणजे अविनाश पाठक यांनी बीडच्या जिल्हाधिकारी पदावरून लातूरला उचलबांगडी झाल्यानंतरही बॅकडेटेड मागच्या तारखेच्या सह्या करून मावेजावाढीचे तब्बल 154 बनावट आदेश काढले। लातूरला बसून बीडचा जिल्हाधिकारी म्हणून सह्या केल्या। दैनिक दिव्य मराठीच्या बातमीनुसार आमदार संदीप क्षीरसागर यांनी या शेकडो कोटींच्या घोटाळ्याची सुरुवातीपासून चौकशी व्हावी अशी गोपनीय तक्रार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली होती। यानंतर 21 एप्रिल रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांची एक ऑनलाईन मीटिंग घेऊन सूचना दिल्या। परिणामी आता मागील 12 वर्षातील सर्वच निवाडे चौकशीच्या फेऱ्यात आले असून विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली SIT स्थापन केली जाणार आहे। मावेजा प्रकरणात पाठक यांना अटक होताच त्यांची वेगवेगळी प्रकरणं समोर येतात। जलजीवन मिशन, तलाठी भरती आणि बंदुकींच्या परवान्यामध्येही घोटाळे केल्याचा आरोप लोक करत आहेत। पाठक यांना आत्ताच अटक का? पाठक यांचा सगळ्या प्रकरणातला सहभाग कसा होता? या घोटाळ्याची सगळी मोडस ऑपरेंडी कशी होती हे आपण यापूर्वीच्या व्हिडिओत बघितले, पण पाठक यांना आत्ताच अटक का झाली अशी शंका घेतली जाते। अटकेंच्या टायमिंगवर बोट ठेवलं जातंय। लातूर येथील बातमी मागचे बातमी या साप्ताहिकाचे संपादक जावेद शेख यांनी या प्रकरणात अनेक गंभीर प्रश्न उपस्थित केले। त्यांच्या मते या प्रकरणाच्या पहिल्या FIR मध्ये अविनाश पाठक यांचं नावच नव्हतं। ते या कथित भ्रष्टाचार प्रकरणात केवळ एक साक्षीदार होते। मग चार्जशीट दाखल होऊन तब्बल 7 महिने उलटल्यानंतर आणि कोणाचीही नवीन तक्रार नसताना अचानक त्यांना अटक कशी झाली? पाठक यांच्या अटकेदरम्यान लातूरमध्ये मोठा हाय व्होल्टेज ड्रामा झाला। लातूरमध्ये अटक झाल्यानंतर पाठक यांचा रक्तदाब वाढला होता आणि त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करावे लागेल अशी परिस्थिती होती। याबद्दल पत्रकार शेख यांनी लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवून घेऊ नका असा कोणाचा फोन आला होता असा प्रश्न विचारलाय। ते पुढे लिहितात की कोणाच्या दबावाखाली पोलिसांनी त्यांना घाईघाईत बीडला नेलं? लातूरहून अटक करताना दिलेली कारणं आणि बीडच्या न्यायालयात हजर करताना दिलेली कारणं यात मोठी तफावत असल्याच्या वकिलांनी युक्तिवादात निदर्शनास आणून दिलं। हे प्रकरण हाय प्रोफाईल असल्यामुळं आणि मीडिया ट्रायल सुरू असल्यामुळं बीड न्यायालयाने पोलीस कोठडी दिली, पण त्यासाठी न्यायालयाने तब्बल 2 तास वेळ घेतला। या सर्व घडामोडी पाहता ही अटक कुठेतरी राज्य पातळीवरील कटाचा भाग असल्याचा दाट संशय येतो। धनंजय मुंडेंना टार्गेट केलं जाते का? पाठकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून खरा नेम कोणावर साधला जातोय? पत्रकार जावेद शेख यांच्या मते या प्रकरणाचा खरा केंद्रबिंदू अविनाश पाठक नसून धनंजय मुंडे हे आहेत। ते लिहितात की अविनाश पाठक यांना धनंजय मुंडे यांचे मोठे राजकीय पाठबळ होते। हे कोणापासूनही लपून राहिलेले नाही। प्रत्येक राजकारणी आपल्या मर्जीतील अधिकारी आपल्या मतदारसंघात ठेवतो। मतदारसंघात तहसीलदार घरी आणायचा असेल तर स्थानिक आमदाराची शिफारस लागते। अगदी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विपिन इटनकर यांना नागपूरमध्ये किती वर्ष ठेवलाय हे पाहिले तर लक्षात येईल की मुंडेंनी काही जगावेगळं केलेलं नाही, पण या अटकेचं खरं कारण हे राजकीय कमबॅक रोखण्यात दडलेलं असू शकतं अशी शंका व्यक्त केली जाते। याबद्दलच पत्रकार शेख लिहितात,
संतोष देशमुख खून प्रकरणापासून धनंजय मुंडे राजकीयदृष्ट्या बॅकफुटवर गेले होते. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर त्यांचा मंत्रिमंडळात पुन्हा कमबॅक होईल असं बोललं जात होतं. अजित पवार यांच्या निधनानंतर या चर्चेला आणखीन बळ मिळालं. अगदी छगन भुजबळ राज्यसभेवर गेल्यास त्यांच्या जागी धनंजय मुंडे यांची वर्णी लागेल इथपर्यंत सगळ्या शक्यता वर्तवल्या जात होत्या. त्याचवेळी मुंडेंना मंत्रिपद मिळू नये आणि त्यांना राजकीयदृष्ट्या अडचणीत आणावं याच उद्देशानं ऐनवेळी अचूक टायमिंग साधून मुंबईत बसून अविनाश पाठक यांना अडकवलं गेलं असं म्हणण्यास वाव आहे. प्रशासकीय लढाईतून पाठकांना नाटक. या राजकीय कटासोबतच या प्रकरणामागे प्रशासकीय गटबाजी हेही कारण असल्याचं म्हटलं जाते. पत्रकार राहुल कुलकर्णी यांनी एका व्हिडिओमध्ये याबद्दल चर्चा केली. त्यांच्या विश्लेषणानुसार ही लढाई एक प्रमोटी अधिकारी विरुद्ध थेट IAS अधिकारी अशी आहे. अविनाश पाठक यांचे वैशिष्ट्य म्हणजे ते बीड जिल्ह्यातच तहसीलदार म्हणून रुजू झाले, त्यानंतर तिथेच उपजिल्हाधिकारी झाले, तिथेच निवासी उपजिल्हाधिकारी झाले, तिथेच जिल्हाधिकारी पदापर्यंत पोहोचले. महसूल यंत्रणेत प्रचंड भ्रष्टाचार फोफावलाय. पाठक यांच्यासारखे अधिकारी निर्डावलेले आहेत अशी टीका काही थेट IAS अधिकारी करतात. बीडच्या स्थानिक वृत्तपत्रात या सगळ्या प्रकरणाला उत्तर भारतीय IAS लॉबी आणि मराठवाड्यातील IAS अधिकारी यांच्यातील संघर्षाची किनार आहे. त्यातूनच पाठक यांच्याबद्दल रोज एक नवीन सुरस कथा समोर येत आहे असा दावा करण्यात आला. थोडक्यात काय तर अविनाश पाठक यांना झालेली अटक हा विषय आता निव्वळ एका व्यक्तीला झालेल्या अटकेपुरता मर्यादित नाही. या सगळ्या मागं एक रॅकेट काम करतंय असा संशय घ्यायला पूर्ण वाव आहे. आपली सगळी यंत्रणाच किती आणि कुठपर्यंत सडलेली आहे. सरकार बदललं तर या अधिकाऱ्यांचा लाभ सरकारी कसं करून घेतं हेच या निमित्तानं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. महसूल अधिकारी आणि IAS अधिकारी यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. IAS लॉबीकडून महसूल अधिकाऱ्यांना प्रमोटी IASला बदनाम करण्याचं रॅकेटही सक्रिय झालंय. पण या सगळ्यात धनंजय मुंडेंना पुन्हा एकदा मंत्रिपदासाठी वेटिंगवरच राहावं लागणार का हाही प्रश्न आहेच. पण तुम्हाला काय वाटतं, ही केवळ एक भ्रष्ट अधिकाऱ्यावरील कारवाई आहे की धनंजय मुंडेंना मंत्रिपदापासून रोखण्यासाठी रचलेला एक राजकीय कट आहे? मुंडेंना कोण रोखतंय? जिल्ह्यातला नेता आहे की जिल्ह्याबाहेरचा? अविनाश पाठक हे धुतल्या तांदळासारखे आहेत का? तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच विश्लेषणासाठी आपल्या TOD मराठी चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करायला विसरू नका.